पुढची बातमी पाहूयात। मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीसाठी मुहूर्त मिळाला। सोलापूरच्या मोहोळमध्ये काल केंद्रीय पथकाने अंधारातच पाहणी केल्यानंतर सर्वच स्तरामधून टीका करण्यात आली। त्यानंतर आज केंद्रीय पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोळे गावामध्ये उजेडात पाहणी केली। हत्तूर गावातल्या आनंदनगर तांडा या ठिकाणचा संपूर्ण रस्ता वाहून गेलाय, याचा आढावा केंद्रीय पथकाकडून घेण्यात आला। त्यानंतर केंद्रीय पथकाने सेना नदीच्या काठावरती असलेल्या दक्षिण सोलापुरातील वडकबाळ या गावात देखील नुकसानीचा आढावा घेतला। दरम्यान दक्षिण सोलापूरमध्ये केंद्रीय पथकाने पाहणी केली आणि त्यानंतर ग्रामस्थांशी बातचीत केली। आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात। सीना नदीला आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जी आहे त्याच केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातला हत्तूर गाव असेल, वडकबाळ असेल, या ठिकाणी केंद्रीय पथकाने पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्रीय पथकाने केला, असा दावा त्यांनी केंद्रीय पथकाने केला। ग्रामस्थ आपल्या सोबत आहे। मला सांगा, केंद्रीय पथकाचे लोक आलेले होते, काय नेमकी पाहणी त्यांनी केली आणि नुकसान काय काय झालंय गावामध्ये आता? नुकसान बघा साहेब, घरात पाणी शिरलेलं आहे, शेतात ऊस वगैरे हे नुकसान झालेलं आहे, माती वाहून गेलेलं आहे आणि लाईटचं म्हणजे नुकसान झालेलं आहे। किती दिवस गावात लाईट नव्हती? एक 15-20 दिवस लाईट नव्हतं साहेब। आता केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे, काय अपेक्षित आहे? केंद्राच्या पथकाने काय केलं? केंद्रीय पथकाने जो आपले पाहणी केलेले आहेत, ठीक आहे, आफ्टर फ्लड सिच्युएशन त्यांनी पाहणी केलेले आहेत, पण जो केंद्राने शेतकऱ्यांना आणि जो घरात पाणी गेलेले जे मदत केलीत तो एक तुटपुंजी मदत आहे। पथक आलं होतं, त्यांनी तुमच्याशी बोलले का? काय नेमकं झालं, विचारलं तरी काय? नाही विचारलं नाही। तुमच्याशी बोलले काही? नाही म्हटलं, कोणी बोललं नाही। तुमचं काही बोलणं झालं पथकाशी? तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केला? नाही सांगा, आम्ही इथं गावाच्या तलाठी आणि सर्कल यांना सांगितलेलं आहे, तरी काही जण काय तलाठी, सर्कल आणि कलेक्टर साहेब वगैरे काय म्हणले, 1-2 टप्प्यात तुमचं होईल निधी, म्हणजे आमचं नुकसान भरपाई भेटेल म्हणले। इन्फ्रास्ट्रक्चरल जे नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आलं, तर शेतकऱ्यांची संवाद साधणं त्यांचा उद्देश नसला तरी नुकसान जे झालेलं आहे आफ्टर फ्लड सिच्युएशन जी आहे ती पाहण्यासाठी जे आहे ते 1 महिन्यानंतर का होईना केंद्रीय पथक अखेर पोहोचलेलं आहे आणि या नुकसानीची पाहणी पथकाने केली आहे। कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा।